वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ऑपरेशन समन्वय अंतर्गत मोहोळ तालुक्यातील चिंचोली MIDC परिसरात बनावट देशी दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई करत 3 गोडाऊनचा एक बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत 2,45,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख व जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक भाग्यश्री जाधव व उप-अधीक्षक सौरभ अदाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान बनावट देशी मद्याच्या हजारो बाटल्या, 13,800 लिटर स्पिरिट, 1,200 लिटर तयार ब्लेंड, लाखो बनावट लेबल व बुचे, बॉटलिंग मशिनरी, 7 वाहने आणि मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। या अवैध कारखान्यामुळे 70,40,587 रुपयांच्या शासकीय महसुलाचं नुकसान झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। बनावट मद्याचा पुरवठा सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात होत असल्याचंही तपासात समोर आलेलं आहे। या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखान्यासाठी भाड्यानं जागा उपलब्ध करून देणाऱ्या जागा मालकांनाही सह आरोपी करण्यात आलेला आहे। दरम्यान भाग्यश्री जाधव यांनी नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा मिथेनॉल युक्त पदार्थाची माहिती टोल फ्री क्रमांकावर देण्याचं आवाहन केलं असून माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।